हिंदी चित्रपटसृष्टीत ती एक श्रेष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून गाजली. तिचा उल्लेख मल्लिका ए जज्बात म्हणजे भावनांची सम्राज्ञी असा व्हायचा. तिचा आवाज, तिचे डोळे, तिची देहबोली ती भुशवीत असलेल्या पात्रांशी समरस व्हायचे. तिचं नाव ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी. परिणीता चित्रपटातील शांत अशी अल्लड बंगाली तरुणी, बैजू बावरामधली चंचल सुंदर प्रेयसी, साहेब बीवी आणि मी गुलाममधली अत्याचार सहन करणारी सून असो किंवा पाकिजाची साहबजान असो, तिच्या सर्वच भूमिकांनी भारतीय सिनेचाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. ऑगस्ट 1932ला जन्मलेल्या मीना कुमारी यांनी अभिनेत्री म्हणून 32 वर्ष भारतीय सिनेचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अत्यंत भावनिक आणि नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असलेल्या मीना कुमारी यांचं संपूर्ण जीवन इतरांना सुख वाटण्यात आणि त्यांची दुःख वाटून घेण्यात गेलं. मीना कुमारी 1949मध्ये पहिल्यांदा कमाल अमरोहींना भेटल्या तेव्हा ते विवाहित होते. त्यांच्या महल हा चित्रपट प्रचंड गाजला होता. कमाल यांना मीना कुमारींना अनारकली चित्रपटात भूमिका द्यायची होती. त्यासाठी ते त्यांच्या घरी येऊ लागले आणि त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर या दोघांमध्ये टेलिफोनवरून बोलणं सुरू झालं. अमरोही रात्री बरोबर 11:30 वाजता मीना कुमारींना फोन करायचे. त्यानंतर सकाळी 5:30 वाजेपर्यंत दोघे बोलायचे. कदाचित रात्री एवढ्या उशिरापर्यंत बोलण्यामुळेच मीना कुमारी आणि कमाल अमरोही दोघांनाही रात्री झोप न लागण्याचा आजार जडला, असं विनोद मेहता यांनी पुस्तकात म्हटलं आहे. 24 मे 1952 रोजी मीना कुमारी यांनी कमाल अमरोही यांच्याशी लग्न केलं. मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांच्या वैवाहिक जीवनात मात्र काही दिवसांनी तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. कमाल अमरोही यांनी मीना कुमारी यांना चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली, पण त्यांच्यावर 3 अटी लादल्या होत्या. मीना कुमारींनी 6 वाजेच्या आधी घरी यायचं ही पहिली अट होती. मीना कुमारी यांच्या मेकअप रूममध्ये त्यांच्या मेकअपमॅनशिवाय दुसरा कोणीही पुरुष बसणार नाही ही दुसरी अट होती. तर तिसरी अट, मीना कुमारी केवळ त्यांच्याच कारमध्ये बसतील, ती कारच त्यांना घरून स्टुडिओ घेऊन जाईल आणि तीच कार त्यांना पुन्हा घरी घेऊन येईल अशी होती. साहजिकच सिनेमा क्षेत्रात काम करताना या अटींचे पालन करणे शक्य नव्हते आणि व्हायचं तेच झाले. वैचारिक मतभेदांमुळे 1964मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मीना कुमारी या धक्क्यातून सावरल्या नाहीत आणि त्या गंभीर आजारी झाल्या. कमाल अमरोही आणि मीना कुमारी पती-पत्नी म्हणून एकमेकांपासून वेगळे राहत होते, पण अभिनेत्री म्हणून त्या कमाल अमरोहींच्या चित्रपटात काम करायला कायम तयार असायच्या. त्यामुळे अमरोहींपासून 5 वर्ष वेगळं राहूनही मीना कुमारींनी त्यांच्या पाकिजाचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिजा प्रदर्शित झाल्यानंतर केवळ 8 महिन्यानंतर मीना कुमारी यांच्या निधनाची दुःखद बातमी सर्वदूर पोहोचली. त्यांच्या मृत्यूनंतर पाकिजाला नव्याने प्रदर्शित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूने मात्र मृत व्रत पाकिजामध्ये प्राण ओतले आणि या चित्रपटाने देशात अनेक आठवडे हाऊसफुल ठरून नवनवीन रेकॉर्ड नोंदवले. चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक कमाल अमरोही एकदम धनाढ्य झाले. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्यावर एक रंजक घटना घडली. आउटडोर शूटिंगसाठी कमाल अमरोही नेहमी 2 कार घेऊन जायचे. एकदा दिल्लीला जाताना मध्य प्रदेशच्या शिवपुरीमध्ये त्यांच्या कारमधलं पेट्रोल संपलं. तेव्हा रस्त्यावर कारमध्येच रात्र घालवण्याचा निर्णय त्यांनी घेतला, असं विनोद मेहतांनी लिहिलंय. तो भाग डाकूंचा आहे हे त्यांना माहिती नव्हतं. मध्यरात्रीनंतर जवळपास डझनभर डाकूंनी त्यांना घेरले. कारमध्ये बसलेल्या लोकांना त्यांनी खाली उतरायला सांगितलं. कमाल अमरोहींनी कारमध्ये उतरण्यास नकार दिला आणि ज्याला मला भेटायचं असेल त्याने कारजवळ यावं असं म्हटलं. थोड्या वेळाने एक रेशमी पायजमा आणि शर्ट परिधान केलेली व्यक्ती त्यांच्या जवळ आली. त्याने विचारलं, तुम्ही कोण आहात? अमरोहींनी उत्तर दिलं, मी कमाल आहे आणि या परिसरात शूटिंग करत आहे. आमच्या कारचं पेट्रोल संपलं आहे. डाकूंना वाटलं की ते रायफल शूटिंगबाबत बोलत आहे, पण हे चित्रपटाचं शूटिंग असून दुसऱ्या कारमध्ये मीना कुमारी बसलेल्या आहेत हे समजल्यानंतर त्यांचा हावभावच बदलला. त्यांनी लगेचच संगीत, नृत्य, जेवण याची व्यवस्था केली. त्यांना झोपायला जागा दिली आणि सकाळी त्यांच्या कारसाठी पेट्रोलही मागवलं. शेवटी जाताना त्यांना मीना कुमारी यांना धारदार चाकून त्यांच्या हातावर ऑटोग्राफ देण्याची मागणी केली. बरेच प्रयत्न करून अखेर मीना कुमारींनी ऑटोग्राफ दिले. पुढच्या शहरात गेल्यानंतर त्यांना समजलं की रात्री त्यांच्याबरोबर असलेला व्यक्ती हा डाकू अमृतलाल होता. गोमती के किनारे हा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी त्या गंभीर आजारी पडल्या, पण चित्रपट शूटिंग कोणत्याही परिस्थितीत थांबायचं नाही असं त्यांचं कायम म्हणणं असायचं. असं अखेरच्या दिवसात त्यांच्याबरोबर असलेले आणि त्यांच्या गोमती के किनारे अखेरच्या चित्रपटाचे दिग्दर्शक सावन कुमार टाक म्हणाले. त्या एवढ्या अशक्त झाल्या होत्या की शॉर्ट येताना त्या कोसळतील ह्याची भीती असायची. त्या अभिनय करायच्या त्यावेळी त्यांना मागून पकडलेले असायचे. शॉर्ट संपताना त्यांना खुर्चीवर बसवलं जायचं.
त्यांना तरुणपणीच इन्सोमिनिया हा आजार जडला. झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नसे. झोप येण्यासाठी त्यांनी मदिरेचा आधार घेतला. त्यांना मदिरेचं व्यसन जडलं. त्यामुळे त्यांचं लिव्हर खराब झालं. महागडी ट्रीटमेंट घेऊनही अवघ्या 38व्या वर्षी त्यांचं निधन झालं.